परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 3 ऑगस्ट। इंद्रिय नियमन। इंद्रिय नियमन म्हणजे साधना करत असताना आपल्या इंद्रियांना काम्य व निषिद्ध कर्मांपासून सहजच लांब ठेवणे। बहुतेक साधकांचा असा अनुभव आहे की आपण विषयांपासून म्हणजेच कामभावनेपासून अगदी मुक्त आहोत असे वाटत असतानाच विषय पुढे आले तर नकळत आपण त्यात वाहवत जातो। याचे मुख्य कारण आपल्या अंतःकरणामध्ये पूर्वी इंद्रियांद्वारा उपभोगलेल्या विषयांच्या स्मृती वास करत असतात। विषय समोर आला की त्या जागृत होतात आणि आपण त्यात आसक्त होऊन जातो। आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी साधकाजवळ देह, मन, बुद्धी ही 3 साधने आहेत। नेमके त्यांच्या ठिकाणीच कामक्रोधादी विकारांना आश्रय असल्याने आपल्याला मोह होतो। साधना करत असताना इंद्रिय नियमन ही अत्यंत महत्त्वाची व आवश्यक गोष्ट आहे। साधना कालात ती काही उपायांनी साधता येते। आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचे यथाशक्ती यथामती उत्तम प्रकारे आचरण करावे। त्यापासून जे स्वाभाविक विषयभोग प्राप्त होतील त्यात समाधान मानावे। ही स्वधर्म कर्मे नामस्मरणपूर्वक आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात करण्याचा प्रयत्न करावा। आपल्या ठिकाणी मी देह आहे असा बोध पक्का असल्याने विषय सेवनातून स्वतःला आवरणे कठीण जाते। यासाठी देह, मन, बुद्धी यांच्या ठायी विकार असून मी या सर्वांच्या पलीकडचा सच्चिदानंद स्वरूप आत्माच आहे हे तत्वतः समजून घ्यावे आणि सोहम बोधाचे सतत स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करावा। अत्यंत नियमितपणे सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करावी। आचार व विचार शक्यतोवर शुद्ध राखावेत। विवेक व वैराग्य अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा। त्यामुळे इंद्रियांचे विषय सेवन कमी होऊन मनाची विषयांकडील ओढ थांबून जाईल। हे होईपर्यंत मात्र इंद्रियांचे संवेग सहन करत राहणेच कर्मप्राप्त आहे। जर हे संवेग धर्म्य म्हणजे धर्माला नीतीला मान्य असतील तर धर्माच्या चौकटीत राहून त्यांचा आदर करावा। त्यामुळे होणारे सुखदुःखात्मक परिणाम सहन करावेत। ज्याप्रमाणे सागराची लाट कितीही उसळली तरी परत ती सागरातच विलीन होते, त्याप्रमाणे हे सर्व संवेग हळूहळू कमी होऊन आत्मस्वरूपातच लीन होऊन जातात। जर अधर्म्य संवेग असतील तर त्यांना विवेकाने मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करावा। ध्यानकाली प्रत्यक्ष विषय समोर नसले तरी त्याबद्दलचे विचार अथवा विकार असू शकतात। त्यांच्याकडे साक्षीत्वाने पाहिल्याने त्यांचा संवेग नाहीसा होतो। यानंतरचा उपाय म्हणजे आत्मस्थ होऊन राहणे। यामुळे विषयांच्या संवेगाचे ओघ येत असताना सुद्धा आपण आपल्या ठिकाणी अविचलित शांत असे राहू शकतो। भगवंतांनी गीतेत 2ऱ्या अध्यायात सांगितले आहे की सर्व इंद्रियांचे निरनिराळे विषय बाहेर उपस्थित असतानाही वृत्ती आत्माकार असेल तर आपण आपल्या ठिकाणी अत्यंत स्थिर राहू शकतो। मात्र दीर्घकालीन साधनेनंतरच प्राप्त होणारी ही स्थिती आहे। अशा प्रकारे मन आवरण्यास शिकावे। साधे सरळ जीवन जगावे। सद्गुरुकृपेने हळूहळू निर्विषय अशा आनंदाची प्राप्ती होत असतानाच इंद्रिय नियमन सुलभतेने साध्य होते। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।